पहिल्या मंडळ पुढे सरून घ्या. आताच पुढे सरा, थोडं थोडं सरा, सरा पुढे सरा.
पुण्य तुझ वाचुनी गोमटी प्रल्हादराज मुझ रक्षतु संकटे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः देवा आदि देवा महत्वाचा प्रसिद्ध सर्वांच्या पाठातला परिचयाचा साधू असून या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आम्ही पुन्हा येऊ आणि काय करू भगवान परमात्म्याचा प्रसाद सेवन करू बर हा प्रसाद सेवन करत असताना एकटा घेणार होता सगळ्यांना देऊन सगळ्यांच्या बरोबर तो सेवन करू म्हणजे पुन्हा जन्माला येऊ एक येऊन जन्माला येऊन प्रसाद सेवन करू दोन आणि तो प्रसाद सेवन करणार कुठं याचाही विचार करतो हे अभंगात अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी काही पर्याय देणं आवश्यक आहे. आपल्या या गावामध्ये श्री क्षेत्र बारडगाव दगडी बारडगाव या गावामध्ये अनेक वर्षाचे म्हणजे आता हे तसा जर पाहायला गेला दुसरा टप्पा सुरू झाला असं म्हणून काय हरकत नाही. कसं असतं माणसाच्या जीवनामध्ये दोन टप्पे एक 50 वर्षाचं आपलं आयुष्य आणि 50 वर्षाच्या नंतरचं आयुष्य दोन प्रकारचं जीवन असतं माणसाचं. तसं एका अर्थाने आपल्या सप्ताहाचा एक टप्पा पूर्ण झाला एक टप्पा म्हणजे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आपल्या सप्ताहाचं आणि या महोत्सवी वर्षामध्ये 50 वर्षाचा एक टप्पा पूर्ण झाला. बघा तुम्ही विचार करून बरेचसे ज्यांनी सप्ताह सुरू केला काही असतील काही नसतील असले तरी त्यांचे वय बरेच झालेले असतील है की नाही आणि आता ज्यांनी हातात घेतलाय ते थोडस आता तारुण्यात असतील पण जेव्हा 25 वर्षांनी पुन्हा काळ जाईल हे थकलेले राहतील पुढचा एक टप्पा येईल म्हणजे हे गणित चाललेले हे चक्र चाललेले पण हा टप्पा फार महत्वाचा आहे. 50 वर्षापर्यंत मागच्यांनी हा सप्ताह आणून ठेवला आता पुढचं नेणं ही पुढच्यांची जबाबदारी असते की नाही इथपर्यंत आणणं हे सोपं नाही. 50 वर्षापर्यंत एखादं कार्य चालवणं आणि ते पण एवढ्या उत्साहात चालवणं हे सोपं नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले पाहिजे ज्या उत्साहामध्ये ज्या आनंदामध्ये आणि विशेषतः तरुण लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण हे सप्ताह करतात आणि आपल्या गावाचं हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे ह्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने खरं पाहायला गेली तर आजची फार महत्वाची सेवा आहे आणि माझ्या वाट्याला आली त्या केवळ गुरुवारी तात्यांच्या नावामुळं वास्तविक माझे काहीच नाही तसं पण तात्यांचं नाव माझं लागलंय म्हणून मिळती सेवा दुसरं काय ती सेवा मिळाली. आणि तसं पाहायला गेलं तर मागची नावं वाचली की पुढच्याला थांब सुटावं असे मोठे मोठे कीर्तनकार आपल्या गावात येऊन गेले. ही महत्वाची सेवा काल्याच्या प्रकरण मला समस्त ग्रामस्थांच्या वतीने आली. उपस्थित असणारे आता कोणाचं एकाचं नाव घेत नाही सगळेच माझे ज्येष्ठ माझ्या सगळ्या वतीने आहेत. गायनाचार्य असतील मृदंगाचार्य असतील उपस्थित असणारे सर्व महाराज लोक कोणी असतील सगळे उपस्थित माझे मातृपितृतुल्य असणारे श्रोतृवर्ग आहेत. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. बेटा वारकरी संप्रदायात काल्याला फार महत्व
बरं का. एक हे भगवान परमात्म्याचा प्रसाद आहे आणि प्रसाद हे शेवटचं फल आहे बरं का. काला झाला की पुढं काही नाही, काला झाला की पुन्हा नाही, पुन्हा संपलं मग दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता सप्ताह सुरू, तसं काही नाही. पण आता काला झाला ना संध्याकाळी काही नाही, विषय संपला का हे सर्वोच्च फळ आहे बरं का. ह्याच्या पुढे आता काही मिळवायचं राहिलं नाही, हा काल्याचा अर्थ. एक दुसरा विचार जर केला, काला हा विचार जर केला, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणताही सप्ताह असू द्या त्याची सांगता काल्यानेच केली जाते बरं का. देवाचा जन्मोत्सव असू द्या सांगता काल्याने, संतांचा समाधी सोहळा किंवा पुण्यतिथी असू द्या सांगता काल्यानेच बरं का. कोणतंही निमित्त असू द्या सप्ताह केला की सांगता काल्यानेच बरं का. कोणत्याही निमित्तापासून केलेला सप्ताह असू द्या सांगता काल्यानेच. काल्याशिवाय सांगता होत नाही म्हणजे काल्या ही वारकरी संप्रदायाचं फार मोठं वैभव आहे, विचार आहे. मग गंमत अशी आहे, काला याचा जर विचार केला तर संतांनी ह्या काल्याचं पण वर्गीकरण केलं बरं का. प्रत्येकाचा अधिकार असं तसा काला दिला, प्रत्येकाचं दुःख असं तसा काला संतांनी आपल्याला दिला. तुकोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काला देत असताना प्रत्येकाला ज्याच्या दुःखानुसार काला देतात बरं का. विचार करा, शास्त्राचं चिंतन आहे, शास्त्र विचार करताना सांगतं माणसाचं जीवन जर पाहिलं, माणसाचं शरीर जर पाहिलं ते 3 प्रकारचं शरीर आहे बरं का. पहिलं त्याला स्थूल शरीर आहे, नंतर त्याचं सूक्ष्म शरीर आहे आणि तिसरं त्याचं कारण शरीर आहे म्हणजे अज्ञान शरीर आहे. 3 प्रकारचे शरीर आहेत, 3 प्रकारचे शरीर आहेत म्हणून त्यांना 3 प्रकारचे दुःख आहे की नाही. आणि 3 प्रकारचे दुःख जाण्याकरता तुकोबारायांनी 3 प्रकारचा काला सांगितला बघा. एका वाक्य सांगतो, विश्लेषण फार विस्तार करत नाही त्याचा. पहिल्यांदा स्थूल देह आहे, हा शरीर म्हणजे आपलं स्थूल शरीर आहे. आता जे आपण बसतो, झोपतो, उठतो ते सगळं स्थूल शरीर आहे. मग या स्थूल शरीराला कशाचं दुःख आहे? कधी 12 वाजतील, कधी कीर्तन संपल आणि कधी प्रसाद सेवन करायला मिळेल. म्हणजे काय, माणसाला दुःख, या शरीराला दुःख आहे भुकेचं की नाही. नित्य उठवून या माणसाला शरीराचं दुःख म्हणजे शरीराला दुःख आहे, स्थूल शरीराला दुःख आहे भुकेचं. त्याच्याकरता काला सांगितला. काला खाऊ दही भात आहे की नाही, त्याच्याकरता काला आहे, तो काला सांगितला. हे काला केला की भुकेचं दुःख जात. दुसरं आहे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीराचा विचार जर केला तर त्याला दुःख आहे विक्षेपाचं, चंचलत्व बरं का. त्याला चंचल असतं, इकडं तिकडं फिरत असतं, सारखं एका जागेत फिरत नाही. म्हणजे विक्षेपाचं दुःख जाण्याकरता तुकोबारायांनी काला सांगितला. हरिनामाचा खिचडी काला नेहमी होईला साधने, त्याला हरिनामाचा काला सांगितला. आणि तिसरं कारण शरीर आहे, अज्ञान शरीर आहे, त्याला जर कारण दुःख असेल तर ते अज्ञानाचंच आहे, अज्ञान आहे. मग अज्ञानाचं दुःख जाण्याकरता तुकोबारायांनी त्यालाही काला सांगितला. तुकाराम म्हणे काला कोठे अभेद दिला. हा 3 प्रकारचा काला, 3 प्रकारचं दुःख जाण्याकरता तुकोबाराया सांगतात, म्हणून काला आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, सांगता भगवान परमात्म्याचं परमोच्च अंतिम फल म्हणजे काला बरं का. सगळे दुःख घालवण्याचा प्रसाद म्हणजे काला. प्रसाद हे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. हे आता तिसरं सांगतो, जास्त नाही लांबत काला बरं का. तिसरं सांगतो शेवटचं बरं का. शब्द कसा आहे काला बरं का. काला शब्द हिंदीमध्ये काळ्याला काला म्हणतात है ना, काला त्याला काळा म्हणतात. आता मला सांगा, शब्द आहे काला आणि प्रसाद जर पाहायला गेलं तर सगळा पांढरा आहे. दही पांढरं, लाही पांढरं, मग काला कसं काय? काला तसे म्हणा, दही लाही काय घरी खाता येत नाही का, आणून खाता येत नाही. लग आली खाऊ शकतो आपण, खाऊ शकतो, पण दही आणि लाही घरी आणून खाल्ली तर तो काला होत नाही. काला कधी होतो तर काला ह्या शब्दाचा अर्थ जसा काळा आहे तसं काला शब्दाचा अर्थ आहे सावली बरं का. जोपर्यंत ह्या पांढरा असणारं दही आणि पांढरा असणारं लाही ह्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण चरित्र रूपी सावली पडत नाही, छाया पडत नाही, तोपर्यंत तो काला होत नाही. भरपूर सांगता येईल पण काला बाद झाला. कालाचं महत्वाचं आहे, काला हे वैभव आहे. चला मग हा काल्याचा प्रसाद आहे. तुकोबाराया तेच सांगतात, हा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा 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 येऊ
बरं का. हे पुन्हा येऊ हेच म्हणणं खटकतं. आपल्या हातात नाही मारत. कोण म्हणू शकतो मी पुन्हा येईल? आपली ताकद आहे. आपण म्हणू शकतो नाही नाही आम्ही पुन्हा मनुष्याच्या जन्माला येऊ, आपला अधिकार नाही मारत. कारण का ज्ञानोदय सांगतात अरे जन्माला येणं आपल्या हातात नाही. मग आगा कर्मे जै उरावे सैसी सुख दुःखे करावे तयाते भोगा वया यावे. नाही आपल्या हातात नाही मारत. जन्माला कुठं यायचं, जन्माला कधी यायचं, जन्माला कसं यायचं, जन्माला कोणाच्या घरात यायचं, जन्माला येताना कोणते आई वडील निवडायचे आपल्या हातात नाही. आपण निवडू शकत नाही. जर निवडायचं असतं तर आपण निवडताना अशी निवडली असते बरं का. पिता जर निवडायचा अधिकार असता तर असा पिता निवडलाच नसता. जो कायम पिता आहे तो कशाला निवडला असता. जो जागताच नाही कधी तर कशाला निवडला असता. पण आपल्या हातात नाही महाराज, हे निवडणं आपल्या हातात नाही बरं का. म्हणजे निवडायचंच असतं तर आम्ही विठ्ठल पंत रुक्मिणी माताच निवडली असते बरं का. आम्ही निवडायचंच असतं आम्हाला आम्ही बोललो बस निवडले असते. कारण काही माता निवडली असते. आम्हाला निवडायचा अधिकार होता तर आम्ही निवडायचा विचार केला असता तर आम्ही दुसऱ्या निवडले नसते. आम्ही परसोबांना निवडलं असतं, नांगिताबाईंना निवडलं असतं, दुसऱ्यांना निवडलं नसतं बरं का. आम्हाला निवडायचाच अधिकार होता. आम्ही जर निवडू शकत असतो तर बघा आम्ही दामाजी पंतांना निवडलं असतो, बाकीच्यांना नाही. मग बघा हे आपला अधिकार नाही, हे आपण करू शकत नाही. तुकोबऱ्यात म्हणतात हे करतात, हे कर्मानुसार ठरलेले महाराज. तुम्हाला एक गंमत सांगतो. तुकोबऱ्यांचं प्रमाणे तुकोबऱ्या सांगतात हे कर्म इतकं अवघड आहे. कर्म म्हणत तसंच जन्माला यावं लागतं, कर्म म्हणत तसंच राहावं लागतं आणि कर्म म्हणत तसंच करावं लागतं. कर्माचं आपलं शरीर काल लाटी केले न मोडे गाताही केले काळे गोरे पुन्हा धुतरे फिटून येणे हे शक्य नाही महाराज. आपल्याला एक अधिकार नाही. मग कर्म सिद्धांत सांगतं माणसाला हे करताच येत नाही. मुळात असं आहे माणसाला एक कळतच नाही कोणतं कर्म केल्यानंतर पुण्य होईल आणि कोणतं कर्म केल्यानंतर पाप होईल. निवडताच येत नाही महाराज, नाही निवडता येत. म्हणजे बऱ्याच वेळेला माणसं पुण्य म्हणून जातात आणि पाप करून बसतात बरं का. तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो मी, सोपं शास्त्रात आलेलं. आपल्याला पवित्र आणि अपवित्र हेच काही कळत नाही. आपण ज्याला पवित्र म्हणायला जातो ते नेमकं अपवित्र होते आणि आपण ज्याला अपवित्र म्हणतो ते पवित्र असतं. उदाहरण देतो. शास्त्राने काही गोष्टी सांगितल्या. आता तुम्हाला मी विचारेन मग तुम्ही सांगा. शास्त्र वर्णन करताना म्हणतं उच्चिष्टम वमनम शवकर्पटम शिवनिर्माल्यम बरं का. आणि सांगितलं स कागविष्टा उत्पन्न पंचेते अतिपावका. शास्त्राने 5 गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं हे सगळ्यात पावन आहेत. आता मी तुम्हाला आधी विचारतो, तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतं बरं का. पहिलं सांगितलं उष्ट. आता तुम्ही सांगा उष्ट आपल्या दृष्टीने पवित्र आहे का अपवित्र? गीतेतच देव सांगतात उच्चिष्टम जामेध्यम भोजनम. तामस भोजन सांगितलं देवानीच. उच्चिष्ट कसं काय? उष्टीचं चांगलं नाही, अपवित्र आहे आपल्या दृष्टीने. चला उष्ट उच्चिष्टम. वमनम उलटी कसं काय? पवित्र आहे का? नाही, अपवित्र बरं का, अपवित्र आहे. तिसरं सांगितलं शवकर्पटम, प्रेतावरच्या अंगावरचं वस्त्र. कसं काय? पवित्र आहे का? नाही, अपवित्र आहे. तिसरं. चौथं सांगितलं शिवनिर्माल्यम, भगवान शिवाच्या डोक्यावर एखादे फूल वाहिलं तर ते आता चालत नाही, फक्त बेलपत्र चालतं म्हणतात. ते काढायचं धुवायचं पुन्हा वाहता येतं बरं, पण बाकी फुल वगैरे चालत नाही. चला चौथं. 5वं सांगितलं कावळ्याच्या विष्ठेपासून उत्पन्न झालेलं. पवित्र आहे का? नाही, मुळात कावळाच पवित्र नाही बरं का. एक वेळ सोडून एक वेळ म्हणजे 5 गोष्टी आपल्या दृष्टीने अपवित्र आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो कसं काय पवित्र आहे. तुम्ही म्हणता बरोबर आहे हेच पवित्र आहे. आपण अपवित्र म्हणलं कशाला? पहिल्यांदा उष्ट. उष्ट कसे आहे आपल्या करता? अपवित्र आहे. आता मी वस्तू सांगतो त्याच्यासारखं जगात पवित्र काही नाही आणि तुम्हालाही माहिती. आपण सगळे शेतकरीच, सगळ्यांना माहिती काय सांगू का? गाईचं दूध बरं का. त्या स्तनरूपी भांड्याला आधी कोण तोंड लावतं? ज्ञानोबा सांगतात त्याच्यावर पानाच फुटत नाही. तानया जे लागता घटे तेने अधिकचे पाना फुटे, आहे की नाही. जोपर्यंत वासरू त्याला तोंड लावत नाही तोपर्यंत पाना निघत नाही. मग आता स्तनरूपी भांड्याला पहिल्यांदा कोणी तोंड लावलं? वस्त्राने. मग ते उष्ट झालं का नाही? उष्ट झालं. ते झालेलं उष्ट पवित्र का अपवित्र? पाहे पा दूध पवित्र गोड, म्हणजे बघा दूध पवित्र आहे. आपण आधी उष्ट अपवित्र समजत होतो पण दूध म्हणल्यावर पवित्र मानायला लागते. उच्चिष्ट. नंतर सांगितलं वमनम,
उलटी अपवित्र आहे ना. आता एक गोष्ट सांगतो, त्याच्या इथं जगात पवित्र काय नाही तुम्हाला माहिती, पण इथं उभं राहिल्यावर मला जास्त माहिती एवढंच दुसरं काही नाही. तुम्हाला माहिती आहे, सांगितल्यावर तुम्हाला समजणार. सांगू का? मध, ती मधमाशी म्हणतात, असं ते म्हणतात पोरणी पहिल्या शुद्ध पक्षात ती पोटात साठवते आणि वद्य पक्षात पोटातलं टाकून देते बरं का. पुन्हा ते आमोस झाली, पुन्हा पोटात तो मध गोळा करते, तिथं टाकते नाही तर दुसरीकडे जाऊन पुन्हा पोळं तयार करते. मग आता पहिल्यांदा तो मध पोटात घ्यायचा आणि घेतलेला मध पुन्हा त्या पोटाच्या वाटेने टाकायचे. ह्याला काय म्हणतात? उलटी. उलटी उलटी वमन. मग आता तो मध पवित्र आहे का अपवित्र आहे? त्याच्याशिवाय आयुर्वेद चालतच नाही, है की नाही? आयुर्वेदाचा विचारच नाही. मग मध पवित्र, आपण वमनम अपवित्र समजत होतो, पण पवित्र निघालं का नाही? निघालं. वमनम. नंतर शवकर्पटम, प्रेतावरचं अंग वस्त्र आपलं अपवित्र आपण मानतो, पण ती वस्तू सांगितली नंतर त्याच्या इतकं पवित्र नाही. काय ते आहे? रेशमी वस्त्र. किडा असतो ना, रेशीम किडा, तो काय करतो माहिती का? सगळं आधी स्वतः असं झाड विनत जातो, विनत 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 जातो आणि शेवटी स्वतःच्या हाताने स्वतःच दार बंद करून टाकतो. ज्ञानोबराय म्हणतात, एरवी कोश कीटकाची परी, जो आपणची आपण होय होय, तो आत्मदोष ते कोश कीटक रेशीम किडा स्वतःच करत असतो, आपण स्वतःच झाड विणतो आणि आपण तरी काय वेगळं करतोय म्हणा. जाऊ द्या, आपण तेच करतोय ना, ते ना सगळं असं करत 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 परत जायचं यायचं बाहेर, दार बंद स्वतःच करून टाकतो. असं त्याच्यात आपल्या परत नाही. जाऊ द्या, मग ते बंद करतो आणि तो आतल्या आत मरून पडतो आणि मग आपण ते वरचं बाहेरचं वस्त्र काढून घेतो, त्याला फेकून देतो. आता हे वस्त्र कोणाचं काढलं? मेलेल्या कीटकाचं काढलं. म्हणजे कोणाचं काढलं? प्रेताचं वस्त्र. आता ते पवित्र आहे काय पवित्र? अरे देवाला त्याचा पितांबर हे नाही, त्याचा रेशमी पितांबर त्याला घातला जातो, मग पवित्र आहे बरं का. म्हणजे आपण अपवित्र समजत होतो. शिवनिर्माल्यम, भगवान शंकराच्या डोक्यावर वाहिलेलं अपवित्र समजत होतो, पण पवित्र आहे. एक वस्तू कोणती? गंगा नदी. गंगेने पहिल्यांदा कुठं प्रवेश केला? भगवान शिवाच्या डोक्यावरती, मस्तकावरती, आणि मग तिथं येऊन मग ती खाली आली. म्हणजे पहिल्यांदा कुठं प्रवेश केला? भगवान शंकराच्या मस्तकावर. म्हणजे ती निर्माल्य झालं, पण खाली आलं तिच्यासारखं पवित्र काय? वाचे म्हणतात एवढं पवित्र आहे. आणि शेवटचं सगळं माहिती तुम्हाला, काग विष्ठा उत्पन्न, वड आणि पिंपळ या दोन गोष्टी कावळ्यापासून उत्पन्न झाल्या, पण त्यांच्या इतकं पवित्र काही नाही. मग सांगा बरं, या 5 गोष्टी सांगितल्या मी फक्त. कितीतरी गोष्टी अशा असतील कळत नाही माणसाला. साधं पवित्र म्हणजे काय ना पवित्र म्हणजे काय हे कळत नाही. पुण्याचा विचार करता चिंतन करता म्हणले, पुण्याचं तसंच आहे. माणसं पुण्य म्हणून करत जातात आणि होतं काय? पुण्य करिता पुण्य करिता माणसं पुण्य म्हणून जातात आणि पाप होतं. मग आता एवढं जर असं किती कठीण आहे, समजत नाही, ह्या गोष्टी समजत नाही. मग हे सगळं कर्मावर अवलंबन आहे. इथून येणंही कर्मावर आहे. कसं काय जमायचं महाराज? तुम्ही सांगतात आम्ही पुन्हा येऊ, शक्य का? हे जमत नाही. इथं 2.5 वर्षांनी यापूर्वी कोणाला जमलं नाही पुन्हा येऊ म्हणणाऱ्या ना, आता आमचं कसं व्हायचं बरं का? कसं जमायचं? मग काय तुम्ही म्हणता पुन्हा येऊ? कसं येणार महाराज? हे आपल्या हातात नाही बरं का. मुळात जन्माला येताना परत माणसाच्या योनीला येणं हेही सोपं नाही. नामदेवांचा फार मोठा अभंग आहे. नामदेवांनी सगळं सांगितलंय, एक योनी कोटी कोटी ठेरा, ते सांगत असताना सांगितलंय. विचार पहा, मला तिकडे जायचं नाही. माणसाच्या योनीला येणं एवढं सोपं नाही. बरं, ते आल्यावरही महाराष्ट्रात आलं पाहिजे, भारतात आलं पाहिजे, तिथं महाराष्ट्रात आलं पाहिजे. नुसतं महाराष्ट्रात जन्म येऊन उपयोग नाही, वारकऱ्याच्या घरात आला पाहिजे. बरं, वारकऱ्याच्या घरात येऊन उपयोग नाही, इथं बारडगावात आला पाहिजे, नाही बरं तिथं येऊनही उपयोग नाही. काल्याच्या दिवशी तो इथं आला पाहिजे. बरं, इथं येऊनही उपयोग नाही, काल्याचा प्रसाद सेवन करून गेला पाहिजे. न करता गेला तर काय सांगता येते?
की नाही? म्हणजे हे सगळं अवघडे महाराज, एकापेक्षा अवघडे. आणि तुम्ही म्हणतात आम्ही येऊ, आम्ही येऊ, हे कसं शक्य आहे? मग तुकोबऱ्याचे हे म्हणतात हे नेमकं काय, त्या मुद्द्याचा विचार करा. पहिला मुद्दा असा सांगता येतो आपल्याला, तुकोबऱ्यांनी जे म्हणतात हे तुकोबऱ्यांचं स्वप्न आहे, असा पहिला विकल्प करा. का? स्वप्नातही माणसाची भाषा कशी असते बघा. स्वप्नातही माणसं बोलताना मी हे करणार आहे, मला हे करायचंय, माझं हे स्वप्न आहे, असं भविष्य काळात तो सांगतो. मी हे करणार आहे, मला हे करायचंय, हे भविष्य काळात आहे. तुकोबरे ते सांगतात ना, मी येणार आहे आणि येऊन कालाचा प्रसाद सेवन करणार आहे. तसं स्वप्नात असतं बरं का, स्वप्नात असतं. पण स्वप्नात काय असतं सांगतो ऐका. स्वप्नात दोन गोष्टीची स्वप्न पाहत असताना, स्वप्नाचा विचार करत असताना, स्वप्नामध्ये आता जी परिस्थिती आहे प्राप्त त्याचा विचार केला जात नाही, एक बरं का. आणि दुसरा विचार स्वप्नात करत असताना त्याला वर्तमानाचा दिशा नसते. स्वप्नाला काय दिशा? तुम्हाला एक उदाहरण देतो बरं का. आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेने एक अधिकार दिलाय. काय अधिकार दिले? कुणी निवडणुकीला उभं राहू शकतो ना. अधिकार आहे की नाही सगळ्यांना? उद्या मी ठरवलं तर ठरवणार नाही ठरवून काय माझं मला घरचं मत मिळते का नाही काय नाही काय बरं का. म्हणजे अधिकार सगळ्यांना आहे. उद्या एखादा म्हणला मला पंतप्रधान व्हायचे, कोण अडवू शकत? हो बाबा, पण त्याला म्हणते तू पंतप्रधान नंतर हो, आधी एखाद्या ग्रामपंचायतीच्या उभा राहा, तिथं ग्रामपंचायतीला सदस्य निवडणुकीला उभा राहा आणि कमीत कमी घरातल्या सख्या बायकोचं तरी मत पाडून दाखवू, मग बाकीचा पुढचा विचार कर बरं का. मग आता सख्या म्हणजे राग येईल बरं का. सख्या मला असं म्हणायचे जवळचं म्हणून, दुसरं काहीच नाही बरं का. मत पाडून दाखवू मग म्हणू शकतो. म्हणजे आता जर मला काहीच अधिकार नाही, मी निवडणुकीला इथं ग्रामपंचायती निवडणूक लढू शकत नाही, मी जर म्हणायला लागलो मी पंतप्रधान होणार, त्याला काही अधिष्ठान आहे का? वर्तमान परिस्थिती तशी आहे का? नाही. बरं त्याला काही दिशा भविष्याची काहीच दिशा नाही. उगाच काय म्हणण्यात नाही. स्वप्न चालतं, मला स्वप्नात हे चालतं, स्वप्नाचा विचार करतो नाही चालतं. मग तुकोबऱ्या तर तेच म्हणतायत, तुकोबऱ्या सुद्धा हेच म्हणतायत की आम्ही उपजून या पुढे येऊ, हे करू, आणि हे करत असताना काल्याचा प्रसाद सेवन करू. मग तुकोबऱ्या हे म्हणतात ते स्वप्न आहे का? नाही. लगेच सांगला जातो तुकोबऱ्या हे म्हणतात ते स्वप्न नाही का? सांगतो ऐका. पहिला मुद्दा असतो काय? स्वप्नामध्ये स्वप्नाला त्या वर्तमान अधिष्ठान नाही आणि भविष्याची दिशा नाही. पण तुकोबऱ्या जे म्हणतात ते वर्तमानाच्या अधिष्ठानावर म्हणतात बरं का. आणि त्याला भविष्याची पण दिशा आहे. तुकोबऱ्या पहिल्यांदा म्हणतात की आम्ही येऊ, हे स्वप्न तर नाही. कशावरून? तुकोबऱ्यांनी वर्तमान सांगितलं, वैकुंठी तो ऐस हे नाही बरं का. हे वर्तमान सांगितलं आणि भविष्याची दिशा सांगितली. आम्ही येऊन काय करू? येऊन काल्याचा प्रसाद सेवन करू, म्हणून तुकोबऱ्यांचे स्वप्न नाही. स्वप्न नाही. मग तुकोबऱ्यांचे स्वप्न नाही कशावरून? आणखीन एक सांगतो बघा. मग तुकोबऱ्यांचं स्वप्न नाही, मग नेमकं काय? म्हणजे तुकोबऱ्यांची प्रतिज्ञा समजा. प्रतिज्ञेमध्ये तरी काय तेच बोललं जातं. प्रतिज्ञा ह्या शब्दाचा अर्थ करताना शास्त्राने सिद्धांत असा मांडला, उत्तर काले तस्मिन स्वकर्तव्यम निर्देशः इति प्रतिज्ञा. बरं का. प्रतिज्ञा शब्दाचा अर्थ सांगितला. उत्तर काले म्हणजे भविष्यात मी काय कर्तव्य करणार आहे हे सांगणं म्हणजे प्रतिज्ञा आहे बरं का. त्याला म्हणायचं प्रतिज्ञा. बरं पहिला मुद्दा. मग तुकोबऱ्या ते सांगतात ना, उत्तर काली उपजूनिया करू काय? दही भात खाऊ. म्हणजे तुकोबऱ्यांची प्रतिज्ञा होऊ शकते का? बरं संतांनी प्रतिज्ञा केली नाही असं समजायचं कारण नाही. संतांनी प्रतिज्ञा केली, देवानीही केली आणि आपणही करतो. माणसाच्या प्रतिज्ञा जरा वेगळ्या असं एवढंच आहे. काही काही माणसं असे मला असे भेटतात, महाराज आमची प्रतिज्ञाचे काय दिवसात कमीत कमी 10 ते 15 पुढ्या तंबाखूच्या संपील तरच झोपी, नाही तर झोपणार नाही. काही माणसाची एका माणसाची प्रतिज्ञा अशी होती, एकदा सकाळी काळी पिठी हातात घेतली पुन्हा लागत नाही मला.
असं म्हणतो बरं, समजून घ्या. आता सगळं सांगत नाही आता. म्हणजे काय काय प्रतिज्ञा, काय अर्थ आहे का? नाही. तसं संतांनी प्रतिज्ञा केली बरं का. पहिल्यांदा ज्ञानोबाऱ्यांनी प्रतिज्ञा केली. ज्ञानोबाराय सांगतात, तैसे गीतार्थाचे विश्वगुरु आहे की नाही, तैसा वाघ विलास विस्तारू गीतार्थीचे विश्वगुरु आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानोबारांनी प्रतिज्ञा केली. जशी ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतात, तुकोबाराय प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म तुकोबारांची प्रतिज्ञा, नामदेवरांनी पण प्रतिज्ञा केली. शतकोटी प्रतिज्ञा आहे की नाही, प्रतिज्ञा केली. सगळ्यांनी प्रतिज्ञा केली. देवांनी प्रतिज्ञा केली. पण देवाला प्रतिज्ञा करता आली नाही, टिकवता आली नाही. भीष्माचार्यांची मोडली. कशी मोडली, काय म्हणली माहिती? मग आता सांगा, मला सांगायचं काही जास्त विस्तार नाही करायचा. प्रतिज्ञेमध्ये काय असतं, मी हे करीन, मी ते करीन असं बोलणं असतं. मग आता सांगा, तुकोबाराय म्हणतात ही प्रतिज्ञा आहे का? मुळीच नाही, मुळीच नाही. का? कारण प्रतिज्ञा करण्यामध्ये थोडासा अभिमान असावा लागतो, तर प्रतिज्ञा केली जाते, आहे की नाही? अभिमान नसला तर प्रतिज्ञा होत नाही. माणसं अभिमानाच्या जोरात प्रतिज्ञा करतात. तुकोबारांना कसला अभिमान नाही महाराज. तुकोबारांचं जीवन पाहिलं तर कोणत्याच पद्धतीचा अभिमान नाही. म्हणजे तुकोबारांनी केलेली प्रतिज्ञा नाही. मग आता सांगा, तुकोबारांनी केलेलं स्वप्न नाही, तुकोबारांनी केलेली प्रतिज्ञा नाही. म्हणजे नेमकं काय? तिसरा विकल्प करतो आता. तुकोबारांचा हा संकल्प आहे असं समजा. कोणतंही कर्म करायचं असलं की संकल्प सोडतात, आहे की नाही? तो असतो लांबच त्याच्या सोडून, आहे की नाही? पण करतात कर्म करताना. का? मी हे करतोय, मला हे मिळावं, म्हणजे भविष्यकाळाला, बरं का? तसं संकल्पात म्हणजे भविष्यकाळातच बोललं जातं. तसं तुकोबाराय सांगतात, मी हा संकल्प करतोय, मी येणार आणि प्रसाद सेवन करणार. हा संकल्प आहे असं समजा, बरं का? संकल्पाचा विचार जर केला तर काही संकल्प असे असतात, तुमच्या माझ्यासारख्या जीवाचा संकल्प आणि संतांचा संकल्प ह्याच्यात फरक आहे. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये चिंतन करताना महात्म्याचा संकल्प कसा असतो हे जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करताना म्हणतात, संकल्पात एव तू तच्छते. संतांनी संकल्प ज्या दिवशी केला त्याच दिवशी ठरलेला असं तो पूर्ण होणार, आणि आपण ज्या दिवशी संकल्प करतो त्याच दिवशी ठरलेला हाय मोडणार. विठ्ठल दिंडीमध्ये एखाद्या माणसाने नवीन यावं आणि नवीन आल्याच्या नंतर त्यांनी दिंडीतच चालावं, म्हणजे भजन करणाऱ्यांबरोबर चालावं. आणि तो दिंडीत चालला, भजन करता करता चालला, मग त्याला कळतं काकड्याचा काय आनंद आहे. बरं का? काकड्याचा इतका आनंद आहे, चाली ऐकल्या त्या काकड्याच्या माणूस दंग राहतो महाराज. काकड्यासारखं भजन नाही आणि काकड्यासारखं भगवान परमात्म्याच्या जवळ जाण्यासारखं साधनही नाही. काकडा म्हणजे फार, पण आता काकडा काही दिवसांनी नाही कॅसेटवर यावा अवघड आहे ना. नवीन कोणी नको म्हणतात काकडा. आमचे गुरुवारी जगन्नाथांना म्हणायचे बरं का, जगन्नाथ पवार विनोदाने म्हणायचे, कीर्तनकार आणि काकडा या
त्यांचा 36चा आकडा. आनंदाने म्हणतो, विनोदाने म्हणायचे बाबा बरं का, मला सांगायचं काय संकल्प तो पाहतो, अरे वा किती आनंद आहे. बास आता आषाढी वारी झाली, समजा दीड महिना झाला, 1 महिना चला म्हणला संकल्प, आता पुढच्या आषाढी वारीपर्यंत काकडाच पाठ करायचं. आता ते मोबाईल मुळे कोणी पाठच करत नाही. गेलं सुरू विचार सगळ्यांनी ते ग्रंथ संपदा काढायचं, बसायचं, वाचत बसायचं, अर्थ नाही महाराज. तुम्हाला एक सांगतो, अभंग पाठ करून म्हणण्यामध्ये जो आनंद आहे तो पाहून म्हणण्यात आनंद नाही बरं का. एक कॉपी केल्यासारखं आहे मग ती शाळेत केलेली कॉपी काय, इकडं केलेली कॉपी काय, आनंद नाही. मी असे गायक पाहिले महाराज, कितीही नवीन अभंग घेतला महाराजांनी, पूर्ण कीर्तन होईपर्यंत अभंग त्यांचा पाठ होतो. ही ताकद तुकोबराय देतात, ही ताकद नामदेवरायासारखे संत महात्मे देतात, पण श्रद्धा पाहिजे बरं का. जे शब्द सामान्य नाही, चालत्या मग तो संकल्प करतो, बास आता पाठ करायचा. मग तो येतो, आषाढी वारी संपते, आषाढी वारी संपल्यानंतर घरी येतो आणि मग काय आता ते सुविधा निघाल्यात, कुठेही पण आला मोबाईल काय कसं तो लावून घेतो बिचारा. आता त्याचा काय दोष आहे, ते ओरडणार जेव्हा लावलाय तेव्हा ठेवतो डोक्यापाशी आणि ते वाजतो 4 वाजता. तो म्हणला आता कसं आहे, हे सावता महाराजांचा समाधी सोहळा एकदा होऊ द्या बरं का. आता जरा फारच कार्यक्रम आहे, श्रावणात आपण काकडा चालू करू. मग श्रावणात तो 15 दिवस करत नाही, मग श्रावण महिना लागला नंतर फारच कार्यक्रम आहेत, आता पुढे त्याच्यात करू. असं उद्या 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 करत राहतो. इंग्रजीत म्हटलं जातं, म्हणतात टुमारो हॅज नो एंड, उद्याला अंत नसतो म्हणतात. तसं तो म्हणतो बास उद्या करू उद्या करू, पुढची आषाढी वारी येते तरी काकडायचा काही सुरुवात होत नाही. म्हणजे संकल्प केला त्या दिवशी ठरलेले आपला मोडणार. तसं संतांचं नाही महाराज. संतांचा संकल्प ज्या दिवशी झाला त्या दिवशी तुम्हाला एक पुढचं सांगतो, आपण संकल्प केला तो आपल्यालाच पूर्ण करावा लागतो आणि संतांनी केलेला संकल्प मात्र देवाला पूर्ण करावा लागतो, असा विचार आहे. तसा संकल्प केला. काय संकल्प केला? संकल्प असा केला आम्ही की पुन्हा जन्माला येऊ. मग तुकोबऱ्यांचा संकल्प आहे का? नाही, हा संकल्प नाही. का संकल्पाचा विचार जर केला, संकल्पाचं चिंतन जर केलं तर गीतेमध्ये वर्णन करताना सांगितलं, चिंतन करताना सांगितलं, काम संकल्प वर्जिता. आता त्यांनी संकल्प वगैरे सगळ्याचा त्याग केलेला आहे. मग संतांनी पाहिलेला हा संकल्पही नाही. दुसरं सांगतो ऐका, विचार पाहत असताना, चिंतन करत असताना तुकोबऱ्यांसारख्या महात्म्यांना हे प्रतिज्ञा नाही, हे स्वप्न नाही, हे संकल्प नाही. कशावरून? एका वाक्याचा विचार केला, याचं चिंतन करताना सगळीकडे काहीतरी कर्तव्य शिल्लक राहिलं म्हणून हे केलेल्या गोष्टी बरं का. काहीतरी आम्हाला मिळवायचंय, काहीतरी करायचंय, या हेतूने केलेले स्वप्न आहे, या हेतूने केलेला संकल्प आहे, या हेतूने केलेली प्रतिज्ञा आहे. आता तुकोबऱ्यांचं जीवन पहा. तुकोबऱ्यांच्या जीवनात आता काय करायचं राहिलं आणि काय मिळवायचं राहिलं बरं का. गीतेमध्ये भगवान सांगतात, ज्याला एकदा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, आता त्याला काही मिळवायचं नाही आणि आता काही करायचं नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकंततः. यम लब्ध्वा, आता त्याला अपर असल्या परमात्म्याचा लाभ झाला, आता मिळवायचं काय? मग तुकोबऱ्या ते सांगतात ना, कृतकृत्य भावे
आता करायचं नाही, मिळवायचं नाही. एक सांगू का वाक्य जाता जाता, माणसाने असं काहीतरी करावं की ज्याने पुन्हा करायचं शिल्लक नाही राहिलं पाहिजे, आणि असं काही मिळवावं की पुन्हा काही मिळवायची इच्छाच राहिली नाही पाहिजे. बरं का, त्या दोन गोष्टी केल्या पाहिजे. ते तुकोबऱ्यांनी प्राप्त केलं. आता काही करायचं नाही आणि आता काही मिळवायचं नाही या अवस्थेला गेलेले तुकोबर आहे. मग तुकोबऱ्यांचे स्वप्न नाही, तुकोबऱ्यांची प्रतिज्ञा नाही, तुकोबऱ्यांचा संकल्प नाही. मग नेमकं आहे काय? तर एका वाक्य सांगतो, जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनात, आपल्या जीवनात जी साधना केली, आपल्या जीवनात जी भक्ती केली, त्या साधना आणि भक्तीवरचा दृढ विश्वास आहे. विश्वासाच्या बळावर सांगतात, विश्वास तो करी स्वामी करी सत्ता. तुकोबऱ्या सांगतात, एक आमच्या जीवनात तो दृढ विश्वास निर्माण झालाय आणि त्या विश्वासाचं बळावर आम्ही बोलू शकतो. माणसाची साधना, भक्तीची साधना, ज्ञानाची साधना आणि वैराग्याची साधना जर जीवनात असेल तर ही त्या साधनेच्या जीवावर, साधनेच्या विश्वासावर तो महात्मा असं बोलू शकतो. बरं का, एरवी बोलता येत नाही महाराज. मी आमचं पाहिलेलं उदाहरण सांगतो. आमचे गुरुवारी निकम बाबा आम्हाला पाठात शिकवायला होते जोग महाराज संस्थेत. बरं का, त्या जोग महाराज संस्थेत असते निकम बाबा एक मग आमचे शिक्षक असे होते, त्यांना स्वर अजिबात नव्हता. कीर्तन म्हणले की नको रे म्हणे बाळा, मला कीर्तन नका करायला, प्रवचन करतो म्हणायचे. आणि मग आम्ही एकदा त्यांना बळच जोग महाराज सप्त्यात खूप होते, सगळे विद्यार्थ्यांनी आत्ताच केला, तुमचं कीर्तन करायचं. आणि कीर्तनाला टाळकरी म्हणून कोण असं, बोधे बाबा, वैद्य बाबा, गुले बाबा, कुरेकर बाबा, सगळे टाळ घेऊन हे तर थोडे सांगितले. हे बाकी सगळे आमचे ढोक महाराज असतील, हे सगळे गुले बाबा, हे सगळे एका बाजूला, सगळे त्या काळातले. मग मध्ये आम्ही सगळे विद्यार्थी. काय दृश्य असं विचार करा, सगळे महाराष्ट्राचे नामांकित कीर्तनकार तेव्हाचे नाताचे उभे होते टाळ घेऊन. आणि निकम बाबांनी कीर्तन केलं. बाबांनी रामकृष्णाने सुद्धा म्हटलं नाही, दुसऱ्यांनीच म्हटलं. बरं का, आणि त्यात मध्ये त्यांना एक प्रमाण द्यायचं होतं, अकल्पायुष्य भावी तयाकुळा. पण ते प्रमाण तिने आज म्हणलं, अकल्पायुष्य भावी तयाकुळा. आणि बोधे बाबाकडे पाहत राहिले. आता बोधे बाबा नाही कळलं ना प्रमाण द्यायचं का नाही. ते म्हणले वा द्या की प्रमाण. म्हणजे मग ते सांगायचं. त्या बाबांना, आमच्या बाबांना स्वर नव्हता, पण शेवटच्या श्वासापर्यंत ज्या दिवशी आमच्या निकम बाबांनी देह ठेवला त्या दिवशी सुद्धा पहाटे 3 ला उठून रोज बाबा पेटीवरती प्रॅक्टिस करायची, सराव करायची. चुकून ते मराठी शब्द येतात, इंग्लिश म्हणून जाऊ द्या, ते येतात बरं का. रोज सराव करायचे पेटीवरती. आम्ही एक दिवशी म्हणलं बाबा हे कशा करता करायचं, आता वय झालं आपण कशा करता करतात. ते म्हणजे तुम्ही मूर्ख आहेत. म्हणजे का, ही पुढच्या जन्माची तयारी आहे. दृढ विश्वास म्हणले. आम्हाला एकदा बाबा पाठव म्हणले, पुढच्या जन्मात असा अवतार घे माझा कोणताच गाय हात धरू शकणार नाही. असं एखाद्याचं मग विश्वास हा दृढ विश्वास आहे. तसं तुकोबऱ्यांच्या जीवनात दृढ विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या बळावर सांगतात आम्ही येऊ आणि काय करू. उपजोनी पुढे Oh
आम्ही काय करू पुन्हा पुढे येऊ काला खाऊ दही भात आम्ही पुन्हा येऊ. गंमत अशी आहे तुकोबऱ्यांनी ह्या अभंगाचा बारीक जर आपण विचार केला ना नुसतं येऊ आणि हा विश्वास सांगितला नाही तर आमच्या जीवनामध्ये आम्ही मोक्षाचा सुद्धा निश्चित केला हे अभंगात सांगतात. या बघा तुम्ही बारीक विचाराचं चिंतन केलं ना तुकोबऱ्यांची भाषा जर पाहिली विचार तर केला तर लक्षात येतो तुकोबऱ्या नुसतं म्हणत नाही मोक्षाचा सुद्धा निषेध करतात. तुम्ही बघा एक एक सांगतो मी 4 चरणामध्ये 4 प्रकारचे मोक्ष आहेत ना बरं का. सलोकता स्वरूपता सविपता आणि सायुज्यता. तुकोबऱ्यांनी 4 मोक्षाचा 4 चरणामध्ये निषेध केला. आता पाहायला गेलं तर वेगळा क्रम आहे पण तुकोबऱ्यांनी उलटा क्रम लावला बरं का. पहिल्यांदा तुकोबऱ्यांनी निषेध केला तो सलोकता मोक्षाचा. मी दोन्ही बाजूनी एक थोडक्यात चिंतन मांडतो एक ज्ञानशास्त्राच्या आणि एक भक्तिशास्त्राच्या बरं का. पहिलं सलोकता मोक्षाचा निषेध केला. कसं काय तो बघा तुकोबऱ्या काय म्हणतात तुका म्हणे वाळवंट. आता मला सांगा वाळवंट वैकुंठाचे नाही वाळवंट देव लोकात स्वर्गात नाही मग वाळवंट कुठे मृत्यू लोकात आणि ते वाळवंट संतांनी त्याला वैकुंठ बनवलं. ज्ञानोबरांची भाषा आहे काही एखाद्याने वैकुंठाला जावे ते वैकुंठीची केले आघवे बरं का. कुणीतरी एखाद्याने वैकुंठाला जाऊन राहावं यात नाही आम्ही इथं येतो बरं का. मग आता सलोकतेचा निषेध ह्याच्यातून तुकोबऱ्यांनी केला. आणि ते वैकुंठात जे वाळवंट नाही जे स्वर्गात नाही जे ब्रह्मलोकात नाही ते वैकुंठ इथं आहे हे सांगून तुकोबऱ्या सांगतात इथं येऊन आम्ही काला करू म्हणजे सलोकता नावाची शेवटच्या चरणात निषेध केला बरं का. मला एक मोक्ष सांगायचं मी काय चरणावर नाही आलो सांगा. ते सलोकता. दुसरं आहे पाहिलं गेलं तर स्वरूपता नावाचा मोक्षाचा निषेध केला. कसा केला ऐका. स्वरूपतामध्ये मोक्षामध्ये काय असतं त्या लोकांना गेलं की देवाचं स्वरूप प्राप्त होतं. अडचण काय होती माहिती का तिथं गेले की सगळ्यांना एकच रूप मिळतं बरं का. एकच स्वरूप मिळतं. मग आता तुकोबऱ्या तिसऱ्या चरणात काय सांगतात एकमेका देवमुखी बरं का. एक आम्ही हा काल्याचा प्रसाद एकटा घेणार नाही दुसऱ्याच्या मुखात घालून. बघा आपल्याकडे जुन्या पद्धती जुने काळाचे लोक काला देताना मुखात घालायचे त्यांनी मुखात घालायचा ह्याने मुखात द्यायचा पद्धत होती. आता हे एकमेका देवमुखी हे एकच रूप असं तर शक्य नाही वेगळं रूप पाहिजे तर जमतं बरं का. ज्याला एकच रूप प्राप्त झाले हे करू शकत नाही. ज्याला वेगवेगळे रूप प्राप्त आहेत त्याच्या जीवनात हे घडू शकतं हे सांगून तुकोबऱ्यांनी स्वरूपता या मोक्षाचा निषेध केला बरं का. नंतर आहे समीपता मोक्षामध्ये ज्याला तो मोक्ष मिळाला तो देवाच्या जवळ जातो बरं का. देवाच्या जवळ जातो. देवाच्या जवळ तो जर जातो बरं का. हे जर खरं असेल तर बघा दुसऱ्या चरणात म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही बरं का. हा काला कुठं नाही. संतांनी फार सुंदर वर्णन केलंय. अरे हा काला सुद्धा देवाने भागवतामध्ये एकच केला बरं का. एकाच अवतारात घेतला आणि तोही एकदाच केला देवाने. देवालाही पुन्हा करता आलं नाही. देवाच्या लक्षात आलं हा काला आपल्यामुळं होत नाही बरं का. मग हा काला कोणामुळं होतोय संतांच्या मुळं होतोय. मग देवाच्या समीपता म्हणजे देवाजवळ. मग देवाच्या जवळ जाऊन हा काला नाही. मग हा काला कोणाजवळ आहे विशेष हा लाभ संतांच्या जवळ गेला तरी ज्ञानोबऱ्यांकडे गेला तुकोबऱ्यांकडे गेला नामदेवरांकडे गेला सावता महाराजांकडे गेला गोरोबा काका जनाबाई मुक्ताबाई त्यांच्या जवळ आपल्या जवळ नाही. मग समीपता बरं का. हा काला तिथं दुसरीकडे नाही. मग आता समीपता निषेध केला. राहिला सायुज्यता. पहिल्या चरणात सांगतात सायुज्य म्हणजे काय देवाचं होणं देवाच्या स्वरूपाला मिळणं हे आहे ना. पण मग भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला मिळणं पण तोही नाही. कारण म्हणून आम्ही जर त्या स्वरूपाला मिळलो तर कोणी येणं नाही पण येऊ म्हणतात म्हणजे पहिल्या चरणात तो निषेध करतात. हा काला आम्हाला मिळणार आहे
त्याचा निषेध करतात. तसं काय ऐका, तुकोबऱ्यासारखे संत महात्मे सांगतात या चारही पक्षाचा विचार जर केला तर आमच्या लक्षात असं आलं हा काला काही खरा नाही, दुसरीकडे मिळत नाही, हा फक्त इथंच मिळतो, वरती कुठंच काला मिळत नाही. कशावरून ऐका बरं का, वैकुंठाचा अनुभव आम्ही घेऊन आलो आणि वैकुंठाचा अनुभव देवही घेऊन आला. पहिल्यांदा देव आला बरं का. आता मला सांगा, विचार जर केला, आता हे ज्ञानशास्त्र झालं, आता भक्तिशास्त्राने सांगतो बरं का. पहिला विचार असा आहे, पहिला विचार केला सलोकता, वाळवंट इथं आहे. आता मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो बरं का. काला वाळवंटात होतो, मग तो काला घेण्याकरता देव वाळवंटात आला का देवानेच वाळवंट वैकुंठात गेलं? देव आला महाराज वैकुंठाला, त्याला या वैकुंठ सोडून त्याला इथं यावं वाटलं का? ज्या सुखा कारणी देव वैकुंठ सोडून आला ना, त्याला म्हणतं नाही बा हे सुख ते आनंद तिथं नाही, हे देवाच्या लक्षात आलं. देवाच्या लक्षात आलं यात नवल नाही. तुकोबऱ्या म्हणतात त्याच्या आधी आमच्या लक्षात आले. आम्ही वैकुंठ आमच्यामुळे त्याला यावं लागेल बरं का. आम्ही पण तिथूनच आलोय बरं का. नामदेवरायांचे प्रसिद्ध आभंग नामदेवरायांनी सांगितलं, तुकोबरायांनी निषेध केला. नामदेवरायांचा विचार पहा काय झालं म्हणतात. नामदेवराय एकदा कीर्तन करत होते. नामदेव कीर्तन करी, कीर्तन चालू होतं आणि देव नाचतायत, परमात्मा नाचतोय. काय भाग्य असेल हो, नामदेवरायांनी कीर्तन करावं, देवाने नाचावं. एकदा डाळी झाली चंद्र भाग्यवाला, एकदा डाळी झाली चंद्र भाग्यवाला, म्हणजे कीर्तन नामदेवांचं देवा करता होतं त्या काळात, देवा करता कीर्तन होतं म्हणून देव नाचायचा. आमचे भोले बाबा म्हणायचे, क्षमा मागतो बरं का, ते बाबा सांगते माझं काही नाही, कोणाला राग येऊ देऊ नका. माणसं नाचतात, नाचत असं नाही, नाचतात पण कधी नाचतात, कीर्तनाला भरपूर लोक असते तर बरं का. नाही तर या दिंडीत गेले, गाव लागलं, गाव आलं की मग नाचायला लागतात, किंवा एखादा चौक आला की मग नाचतात. काय भानगडे माहित नाही, मला जाऊ द्या. नाचणं कसं असलं पाहिजे, उत्स्फूर्त नाचलं पाहिजे. नामदेवराने कीर्तन करावं, देवाने नाचावं. नाचत होते देव, नाचता नाचता सहज पाहिलं गरुड खांबाच्या माग स्वतः यमराज आले होते. देवाने पाहिलं, गेले तिथं. म्हणजे तू का आला? म्हणजे कशा करता आला? म्हणले सांगायला आलो नामदेवरांचं कार्य संपलंय, त्यांना आठवण करून द्यायला आलो. देव म्हणले तू हात तर लाव, हात लाव माझ्या नामाला, मग तुझ्याकडे बघतो. मी हात लावणार नाही, मला काय करायचे, फक्त सांगायला आले. म्हणजे तेवढं नामदेवरांनी पाहिलं. नामदेव आले, विनंती केली, आषाढ शुद्ध एकादशी नामाविन मे विठ्ठलाची समाधी विश्रांती लागी आज्ञा द्या ओ मजसी. मला एक काम करायचं, म्हणजे काय, मला समाधी घ्यायची तर तुझ्याच जवळ घ्यायची. देव हसा, देव म्हणजे अरे नामा, देव म्हणजे नामा राहे पक्ष भरी पूर्ण तिलांतरी पोड तुझे. हा म्हणजे थोडी वेळ नामदेवराय घुसले.
गरुडाच्या खांबामध्ये जाऊन लपली बरं का. आता हे देवाचा नामधाऱ्यांचा संवाद आहे. काय देव गेले, जसं लहान मुलाला आईने समजून सांगावं, अरे रुसू नको, तुला काय पाहिजे, चॉकलेट धर, बिस्किट धर, तुला पाहिजे तर मॅगी घे, काय असेल ते माहित नाही, सगळं घे, हे घे ते घे, पण तू असा रुसू नको. हे आई जशी लहान मुलाला समजून सांगते ना, देव गेले, नामा का रुसला, काय झालं तुला, काय झालं सांग, पाहिजे ते देतो मी. आपल्या सुखाचा तुझं देणं वाटा, तरी वैकुंठा याची वेळा. नामा असं कर, तुला राग आला का, रुसला का, चल माझ्या बरोबर, आता तुला मी येतो म्हणले, आपल्या सुखाचा सगळं वाटा तुला देऊन टाकतो. जर तू येता येत असेल वैकुंठाला तर मी येतो तुला, चल. एवढंच नाही, आई म्हणले, आपल्या पदी तुझं मी बैसमीनं उभा मी नाही ना मागे पुढे. नामा चल म्हणले, तिथं नुसतं नेत नाही, माझ्या पदावर बसतो, त्याच्याकरता तुला गुवाहाटी सुरत कुठं जायची गरज नाही, असं देऊन टाकतो. येतोयस का बोल. बर नुसतं देत नाही, नेत नाही, पद देतोय, पद नुसतं देत नाही बरं का. पितांबरी छाया धरीन तुझवरी, उभा मी नाही ना मागे पुढे. अजून काय करू सांग म्हणले, तुझ्या पुढं मागे उभा राहील, पितांबराची छाया धरीन, तुला कसलंच त्रास होऊ देणार नाही. एवढंच नाही, व्यासंवर्षी ध्रुवरूपनांद तया म्हणी वंद्य करीन तुझं. बोल, सगळ्यापेक्षा तुला वंद्य करून टाकतो. बोल. आणि मग देव म्हणतात, नामा अरे ऐसे माझे चित्ती होते बहुत दिवस, तू काय उदास कोण्या गुणी, काय झालं म्हणजे तुला, अशी माझी तर खूप दिवसापासून इच्छा आहे, माझा नामा माझ्या जवळ राहायला पाहिजे. हे जेव्हा नामदेव राहायला देव म्हणतात तेव्हा नामदेवरायांची भाषा काय, नामा म्हणे ऐसे नाही माझे वैकुंठ पोपट जुनाट झोपडी नको आडाळी घालू मध्ये. वैकुंठात आम्ही काय बा करावे, उगाची भक्ताई मौन नाही यायचं. वैकुंठाचा निषेध केला मला, नको आम्हाला. मग बघा लोक सोडून कोण आलाय, देव आले. सलोकता नावाचा मोक्ष भक्ताला नाही प्राप्त झाला, देवालाच झाला, कारण तो इथं आलाय. व पुंडलिकाच्या भावाचा डोकुळी झाला येता, तो आलाय. तो आलाय कोणाला मिळाला, देवाला. बरं का, चला स्वरूपता त्याला मिळाला. स्वरूपता मोक्ष कोणाला मिळाला, ऐका. स्वरूपात काय, ज्याला त्याला स्वरूप मिळतं. आता मला सांगा, देवाचं खरं स्वरूप हे पंढरपूरला पांडुरंगाचं जे स्वरूप आहे ते त्याचं आहे का, नाही. त्याला जर पाहायला गेलं त्याला 4 हात आहे, सगळं त्याचं वेगळंच सगळं काही तरी आहे. पण इथं तो आला आणि कोणासारखं रूप घेतले त्यांनी, 2 हात 2 पाय, चेहरा वेगळा. आपल्यासारखं घेतलं ना, संतांसारखं म्हणा, आपल्यासारखं म्हणा घेतलं. मग रूप कुणी बदललंय, देवानी बदललं का संतांनी, देवाला बदलावं लागलं. म्हणजे स्वरूपाचा मोक्ष देवाला मिळाला, स्वरूपाचा मोक्ष देवाला मिळाला. बरं का. आता समीपता, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव आहे, सावकार महाराज देवाच्या जवळ गेले नाही, तो आनंद घेण्याकरता देवाला त्यांच्या जवळ जावं लागलं. बरं का, त्यांच्या जवळ जावं लागलं आणि मग समीपता मोक्ष देवाला मिळाला. आता शेवट सांगतो, शेवटचं सायुज्य नावाचा मोक्ष आहे. सायुज्य नावाचा मोक्ष काय, त्याचा जर विचार केला तर त्याचं रूप प्राप्त होणं. आता मला सांगा, सायुज्य नावाचा मोक्ष मिळाला, त्याचं रूपाला प्राप्त होणं जर असेल तर देव कोणाच्या रूपाला प्राप्त झाला. आपण नेहमी म्हणतो ना, वर्णन करताना आकड्यामध्ये नेहमी चिंतन करतो, चिंतन करताना म्हणतो त्याशी सर्वेश्वर ऐक्य, त्याची सर्वेश्वर ऐक्य. कोणाशी, चोखा मिळाला त्याची सर्वेश्वर ऐक्य. आता ऐक्य कोणी केले, देवाने केलं. त्याशी सर्वेश्वर ऐक्य करेल, ऐक्य केलं त्यांच्याशी, संतांशी ऐक्य केलं, देवाने त्यांच्याशी ऐक्य केलं असेल तर सायुज्य नावाचा मोक्ष देवालाच मिळाला. म्हणजे 4 मोक्षाचा निषेधही केला आणि 4 नावाचा मोक्ष आम्हाला नाही मिळाला. एकाच्या अभंगात तुकोबाई सांगतात, असा का मिळाला हा प्रसाद, कशामुळे आम्हाला मिळाला,
आम्हाला तो प्रसाद मिळाल्यामुळे आमच्या जीवनात घडलं. मग तुकोबाराय सांगतात असा जो काल आहे, असा जो काल्याचा प्रसाद आहे हा दुसरीकडे मिळत नाही, तो मिळतो कुठं हे अभंगात. वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो कवळ शब्द म्हणजे घास आणि कवळ म्हणजे कौतुक. बरं का, असा हा काल्याचा घास तिकडं नाही, मग इथंच. आणि हे कौतुक तिकडं नाही, इथंच आहे. बरं का, हे सगळं कौतुक हा सगळा सोहळा इथं नाही, पण हा इथं आहे. आणि हा काला एकटा घेत नाही, बरं का. संत महात्मे स्वतः कधी स्वतः करता करत नाही. तुकोबारायची तर भाषा अशी आहे, आम्ही काला खातो यात नवल नाही, आम्ही देवाबरोबर काला करतो. बाळक्रीडेमध्ये फार सुंदर वर्णन तुकोबारायने केले. तुकोबाराय सांगतात तो काला आम्ही सेवन करत असताना होतं काय माहिती का, तुकोबाराय जेव्हा काला करतात तेव्हा परमात्मा खाली येतो, तेवढ्यात तुकोबारायने तो काला खाल्लेला असतो. तुकोबारायची भाषा आहे, काला खाल्ल्यानंतर तुकोबारायने खाल्लेला काला जे परमात्मा त्यांच्या तोंडातून काढतो आणि तो खातो. खाल्ल्याच्यानंतर तुकोबाराय गप्प बसत नाही. तुकोबारायचं पण नातं तसंच आहे ना. तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना तुझी नारायणा साक्षी मारा, ही तुकोबारायची जर भाषा असेल तर तुकोबारायचा अधिकार तेवढा आहे. जो दहा काला तुकोबारायच्या मुखातून देवाने काढला आणि खाल्ला, तो काला पुन्हा तुकोबाराय काढतात आणि आपल्या हातात आणून देतात. ही तुकोबारायची भाषा आहे. तयाचे मुखाचे हिरोनिया घ्यावे, उच्चिष्ट ते खावे धनीवरी. बाळक्रीडेमध्ये तुकोबाराय सांगतात, मग हा अधिकार तुकोबाराय नाही, मग तुकोबाराय म्हणतात एकमेका देवमुखी सुखे गातो बरे, सगळ्यांना देऊ आणि तो आनंद सगळ्यांबरोबर लुटू, ही तुकोबारायांची भाषा आहे. असा तो काला नेमकं करायचं ठिकाण काय ते मला शेवटच्या
सांगताना सांगता आम्ही काला कुठं करू तुका म्हणे वाळवंट तीन विशेषण तुकोबाला लावतात बर्व नीट आणि उत्तम याचा अर्थ काय एका वाक्यात सांगतो बर्व म्हणजे काय तर बर्व याचा अर्थ आहे पवित्र नीट याचा अर्थ आहे सपाट आणि बर्वे नीट उत्तम याचा अर्थ आहे स्वच्छ या तीन गोष्टी जिथं असतात तिथंच काला होतं ते वाळवंट आहे बरं का आहे मग आता सांगा जगात काही गोष्टी एखाद्या वेळेस स्वच्छही असतील एखाद्या वेळेस सपाटही असतील पण पवित्र असतील म्हणून सांगता येत नाही उदाहरण देत उदाहरण स्मशानभूमी आता एवढ्या चांगल्या करतात लोक असं वाटतं तिथंच जाऊन राहावं नाही राहता येत बरं का पण किती स्वच्छ सपाट सगळे म्हणून बघा माणसं सगळ्याचे उद्घाटन करतात स्मशानभूमीचं कोणी उद्घाटन येत नाही का तिथं गेलं बोलायचं काय हे की नाही बघा सर आता आपण जर एखाद्या दुकानात उद्घाटन केलं एखाद्या काय कशात उद्घाटन काय म्हणतात इथं सगळ्यांनी कायम यावं वारंवार यावं आता तिथं गेलं काय म्हणते काय म्हणणार म्हणजे काही गोष्टी सपाट असतील स्वच्छ असतील पण पवित्र असत नाही बरं का काही गोष्टी पवित्रही असतील बरं का पण स्वच्छ नसतात आता हे सगळं सांगत बसत नाही हा पण जगामध्ये एक गोष्ट अशी वाळवंट बरं का ती दोन्ही सगळ्या अंगाने युक्त आहे म्हणून तिथं आम्ही काला करू आणि तो काला घेण्याकरता उपजवून काला खाऊ दैवात असं तो बऱ्याच सांगतात तो का त्या विश्वासावर भक्तीच्या विश्वासावर साधनेच्या विश्वासावर ही तुकोबऱ्यांची भाषा आहे हा प्रसाद घेऊ हे तुकोबऱ्यांचे चिंतन आहे अभंगाचं चिंतन आपण पाहिलं आज काल्याचा प्रसंग आहे पण भगवंताच्या काही लीला पाहिल्या पाहिजे लीलाचं वर्णन केलं पाहिजे तसं जर पाहायला गेलं तुलना करू नये पण माणसाच्या जवळचं जिव्हाळ्याचे दोन अवतार आहेत एक प्रभू रामचंद्र आणि दुसरा भगवान गोपाल कृष्ण यांचा जर विचार जर केला तुलना जर करायची ठरली तर बघा प्रभू रामचंद्राचा अवतार एका बाजूला आणि भगवान गोपाल कृष्णाचा अवतार एका बाजूला बघितलं तर प्रभू रामचंद्राचा अवतार तो झाला चैत्र शुद्ध नवमीला झाला गोपाल कृष्णाचा एकदम विरुद्ध श्रावण वद्य अष्टमीला आता येईनच बरं का झाला नंतर प्रभू रामचंद्राचा जो अवतार आहे तो अवताराचा विचार जर केला त्यांना बंधनात ते सगळे बंधनात होते का राज धर्म होता मागच्या पिढींचा आलेला दबाव होता बरं का सगळ्यात बांधील होते आमच्या श्रीकृष्णाला काहीच नाही स्वतंत्र होते बरं का ते कोणाला बंधन नाही काही नाही बरं प्रभू रामचंद्राचा जो अवतार झाला तो राजवाड्यात जन्म झाला तो राजवाड्यात आणि भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला अवतार झाला तो तुरुंगात आई वडिलांची मुलाची पहिली भेट तुरुंगात व्हावी का झाली बरं का गोपाल कृष्णाची आई वडिलांची झाली बरं पुढचं सांगतो ऐका प्रभू रामचंद्र यांचं जीवन कसं होतं तीन तत्वावरती होतं एक पत्नी एक वचनी एक बांधणी आता बघा इकडं पहा गोपाल कृष्णाचं एक पत्नी मिळायचं नाही 16,108 तिथंच गाडी का थांबली 9वी मिळाली नाही म्हणून दुसरं काहीच नाही मग 16,108 पत्नी एक पत्नी नाही एक वचन कोणाचं वचन पाळलं ते बघा तुम्ही भागवत महाभारतात चिंतन करा अजिबात नाही बरं का अरे बलरामाला दिलेलं वचन अवताराच्या आधी तेच पाळलं नाही तर बाकीचं द्या सोडून तो अवतार घेत तुला पाहिजे ते मी करीन कुठं काय केलं काहीच नाही केलं बलरामाचं आधी वचन दिलं काहीच पाळलं नाही एक पत्नी नाही एक वचन नाही एक बाणी नाही काहीच नाही बरं का मग असं असलेलं चरित्र बघा मग आपल्याकडं म्हटलं जातं प्रभुराम चरित्र रामाचं चरित्र आचरणात आणावं आणि भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र उच्चारावं चरित्र उच्चार चरित्र ते उच्चार चरित्र आचरणात आणा गोपाल कृष्ण चरित्र उच्चारा भागवतात तेच सांगितलं न देव चरितम चरे का पुन्हा भागवतात एकादश स्कंदामध्ये वर्णन केले भूतानां देव चरितम दुःखाय सुखाय सुखाय साधूनां भागवतात्मना देवाचं चरित्र फक्त उच्चारा पण माणसं एवढे हुशार निघाले ते प्रभू रामचंद्राचं चरित्र उच्चारतात आणि श्रीकृष्णाचं चरित्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात काही माणसं असे भेटतात देवाने 16,000
108 केली, आम्ही 4-5 केले तर बिघडलं कुठं? बिघडलं काहीच नाही. आधी एक करून दाखव, मग तुला धन्यता देऊ. इथं एकाचीच पंचायत झाली, 45 झालं तरी भाई ना, आणि 4-5 कुठं गप्पा मारता आता द्या सोडून. एक झालं तरी हा तुम्हालाच म्हणावं लागतं, उजळले भाग्य इथं कसं सांगतात देवाचं तोडू नका. पण देवाने अवताराला येऊन तेवढंच केलं नाही ना, तेवढंच केलं का? भगवान परमात्म्याने कितीतरी कार्य केले, सगळं केले, ते बघावं. मग चरित्र बघा, असं प्रभूंच्या गोपाल कृष्णाचं चरित्र दिव्य चरित्र आहे. ते चरित्राचा विचार करत असताना भगवान परमात्म्याने अवतार घेतला, त्याच्यातही गंमत आहे. तुकोबारांनी एकाच चरणामध्ये, एकाच अभंगामध्ये 2 गोष्टी सांगितल्या बरं का. रामचंद्राचा अवतार झाला, सांगितलं ना, सांगितलं. रामाचा अवतार सांगितला, नरसिंहाचा अवतार सांगितला, सगळे अवतार संतांनी सांगितले. पण गोपाल कृष्णाचा जरा अवतार वेगळाच आहे. कसं काय बघा तुम्ही, देवाचं वर्णन करताना काय म्हटलं जातं? कृष्ण गोकुळी जन्म दृष्टांत. पुढे काय म्हणतात? होता कृष्णाचा अवतार. असं पुढं वर्णन दुसऱ्या देवाचं दिसतं का? अवतार जन्म ह्याच दिसतं. कारण हे तर 2 वेळा झालं ना. मथुरेत प्रकट झाले म्हणजे अवतार झाला, आणि गोकुळात आले म्हणजे जन्म झाला. अवतार वेगळा आणि जन्म वेगळा. अवतार स्वतंत्र आहे आणि जन्म परतंत्र आहे. आता काय झालं? भगवान परमात्मा मथुरेत होते तोपर्यंत स्वतंत्र होते, म्हणून तिथं अवतार. आणि ते परमात्मा जेव्हा गोकुळात आले, गोपाळांच्या गोपिकांच्या प्रेमात बांधले गेले, परतंत्र झाले, म्हणून जन्म. असा विचार आहे. मग जन्म आणि आता परमात्म्याने तिथं आल्याच्या नंतर परमात्मा एक लीला देवाच्या करायला आली. अवतार घेतला परमात्म्याने, अवतार घेतला. अशी चर्चा सगळीकडे फिरली ना, सगळीकडे. देव अवताराला आले, कुठं आले? गोकुळाला आले, अवताराला आले, देव आले, अशी चर्चा सगळीकडे फिरली. अशा गोष्टी लगेच राहत नाही, लगेच जातात. जोपर्यंत ती लोकांपर्यंत बातमी जात नाही तोपर्यंत लोकांना चैन पडत नाही, आपण कधी जाऊन भेटतोय. तसं सगळीकडे चर्चा झाली, देव अवताराला आले, देव अवताराला आले. असं करता करता ही चर्चा गेली ना काशी क्षेत्र. त्यावेळेस काशी क्षेत्राला फार महत्व होतं. कारण का? ते सगळ्यांचं ज्ञान विद्यापीठ मानलं जायचं. चला मग तिथं सगळ्यांनी विचार केला, कोण आलं? देव आले, अवताराला आले. कुठं आले? गोकुळात आले. खरंच आले असतील का? कुणी पाहिलंय का? कोणाला अनुभव आलाय का? कुणी बघितलंय का? झालं ना, सगळ्यांची दुसऱ्या दिवशी मीटिंग, सभा भरली. म्हणजे काय झालं? देवाने अवतार घेतला, मग खरंच असेल का? काय माहिती. मग काय करायचं? म्हणजे परीक्षा घ्यायची. कोण जाईल परीक्षा घ्यायला? कोण तयार होते महाराज? कोणी नाही तयार होत. म्हणले खरंच देव असला तर आपण कसं आधी लागतं. म्हणजे काय करायचं? एक जण तयार झाला, म्हणला मी जातो म्हणजे परीक्षा घेतो. नक्की? म्हणजे नक्की. चला म्हणे. मग काय असा तयार झाला. वाटलं पाहिजे ना काशीहून आला, कसं कळलं पाहिजे ना. ते म्हणलं रेशमी होतं, अंगात काय असेल ते, डोक्यावर तसं सगळं केलं. आला त्या गोकुळामध्ये प्रवेश केला. कुठून आलाय? काशीहून आलोय. वा वा, या. कुठं जायचे? नंद बाबाच्या घरी. चला म्हणजे नेलं. काशीहून आल्यानंतर काय स्वागत त्याचं महाराज? म्हणजे सगळं बसायला सिंहासन दिलं. नंद बाबांनी यशोदा मैया तो गजन त्याच्या पुढं मागं, फळं आणू का, दूध आणू का? साधा आनंदीहून एखादा महाराज आला तर नाही ते होतं. आणि इथं काशीहून आलाय, काशी करून आला नाही, होऊन आला. बसलं. तुम्ही बघा, आपल्या घरात लहान मुलगा असला ना, त्याचे निरीक्षण करा. ते लहान मुलगा जर घरात एखादा नवीन व्यक्ती आली तर ते बघ कसं करतं, एकदम पुढे येत नाही. तर ते दाराच्या मागं उभं राहील, खांबाच्या मागं उभं राहील. हे काय करतात? आपले आई वडील त्याच्याशी काय करतात? खूप चूप पाहतो. कारण ते माहित नसतं, अनोळखी असतात, ते एकदम राहत नाही. तसं श्रीकृष्णाने तसंच केलं. खांबाच्या मागं उभे राहिले आणि पाहतायत आपले आई वडील काय करतायत. त्याची पालखी पूजा करतात, त्याच्या गळ्यात हार घालतायत, त्याला पेढे, त्याला फळं, दूध सगळं देत आहेत. ते म्हणले, अरे मी तिथून इथं आलो, माझं सोडून दिलं, ह्याची पूजा यांनी काय केलंय? आणि ह्याला मीच निर्माण केलं, माझी सोडून दिली, माझी पूजा आई वडील त्याची करतात. बरं, आता ह्याच्याकडे बघावं लागेल, बरं का, बघावं लागेल. देव म्हणले, देवानी वाट पाहिली. लहान मुलाचं दुसरं गंमत सांगतो. मग जर नसलं तर काही वेळा भेट मुलं पुढे विचारतात. तसं देवाने केलं. काही निमित्ताने यशोदा मैया नंद बाबा आत निघून गेले की दुडू पळत आले परमात्मा आणि गेले आणि कमरेवर हात ठेवले. आता त्याला ती सवय करता काय ती सवय, उभे राहिले त्याच्याकडे पाहिलं. आणि कोण रे तू? आता एवढा मोठा महाराजाला कोणी असं म्हणावं का? कोण रे तू? उभा राहिले, कोण रे तू?
ते म्हणले काय कारण आहे? आई वडिलांनी माझी एवढी पूजा केली, हा तर वेगळीच पूजा करायला लागला. काय पद्धतीने असं बोलणं असतं का? म्हणले तू कोण? ते माझं सोडून दे, तू सांग आधी तू कोण आहे? माझ्या घरात आलाय, मी नाही तुझ्या घरी आलो, माझ्या घरात आलाय आणि मला विचारतो का? ते म्हणले अरे मी कोण आहे तुला कळत नाही का? मी काशीहून आलोय. आला असशील, ते तुझं गाव आहे, नेमका तू कोण? आता तुला कळतं का? म्हणले मी इथं आल्यावर तुझ्या आई वडिलांनी माझी किती सेवा केली, खाद्यपूजा केली, मला नाही ते दिलं, सगळं केलं, पाहिलं का? हो म्हणले ते तुमचा मान आहे. नेमके तुम्ही कोण? कोण तुम्ही? मुलांचे प्रश्न संपत नाही. एक प्रश्न उत्तर दिलाय, पुढचा प्रश्न तयार असतो त्यांचा. आता फार बुद्धिमान मुलं आहेत बरं का. मग तुम्ही नेमके कोण? तो म्हणला अरे तुला माहिती का मी कोणी? अरे मी तेच विचारतोय ना, तू कोणी? अरे सगळे ग्रंथपाठ, सगळे शास्त्रपाठ, काय विचारू नको मला, सगळं पाठ आहे. अरे ह्या उपाध्या घेऊन काय उपयोग आहे? एकालाही नोकरी लागणार. उपाध्या द्या सगळ्या, काय उपयोग आहे? नेमके तुम्ही कोण? आता काय करा? तो म्हणला मी अमुक अमुक नावाचा पंडित आहे. बरोबर आहे म्हणला, ते तुमचं नावच आहे, फार झालं तर दुसऱ्या पिढीपर्यंत टिकल, तिसऱ्या पिढीला कोण नाही विचारत तुम्हाला त्या नावाला, कोण नाही खात. नेमके तुम्ही कोण? आता काय करावं? त्याला काही कळलं तर काय उत्तर द्यावं? काय उत्तर द्यावं? शेवटी त्यांनी हात घेतला देवाचा, स्वतःच्या शरीरावरती, छातीवरती ठेवला. शरीर म्हणजे मी आहे. गप्पाच म्हणला हे शरीर जाणार काय समजा शरीराचं कौतुक? नाश झालं केला, कुणीच विचारत नाही. म्हणजे संपलं, बाहेर झालं, नेमका तुम्ही कोण? आता त्याच्या डोळ्यातूनच पाणी आलं. आता काय उत्तर द्यावं? आता शेवटचं उत्तर दिलं. उठला, साष्टांग दंडवत घातलं, मला कळत नाही मी कोण आहे. देव म्हणे उठ आणि जा काशीला परत, आधी स्वतःची परीक्षा कर, मग माझी परीक्षा करायला गेली. परमात्मा असे लहान मोठे मोठे व्हायला लागले, भगवंताच्या फड्या वाढल्या, भगवान परमात्मा अनेक लीला करायला लागले. काय झालं? या गवळणी भगवान परमात्म्याच्या फड्या देव सांगायला येते यशोदा मैयाकडे. गवळणी सांगते घराने रात्री आला, गवळणी सांगते घराने सामान्य होत्या का जायच्या. तुकोबाईने एक वर्णन केलं एका गवळणीचं. काय झालं की गवळण फार हुशार होती. तिने विचार केला आपल्याला देवाला कसं पाहता येईल, काय केलं पाहिजे.
सासूला होता. आता जरा चक्र बदलले, आता चक्र बदलले, पण एवढं लक्षात ठेवा हे चक्र पुन्हा बदलू शकतं. एवढं लक्षात ठेवा फक्त बरं का. त्या काळात सासूर वास होता का, त्रास दिला. मग ते गवळ्यांना करू काय, जाता येत नाही विचारल्याशिवाय. काहीतरी काम असत तर घराच्या बाहेर जाता येतं. मग काय केलं, घरी लावून रंगून येली ताकरी घटल आपली हंडी ओतून दिली आणि गेली. म्हणजे सासूबाई घरात पाणीच नाही, पाणी नाही, मग ह्याच्याकरता काय मुहूर्त काढायचा का, काय पंचन आणायचं का, तुला कळत नाही का पाणी नाही, मग जा आणायला. ते नक्कीच पाहिजे होतं, पाणी आणायचंय. पण काय बघा, भरीला मिस पाणी यायची. मिस म्हणजे निमित्त, पाण्याचं निमित्त आहे, पण गोविंदाचे त्याला पाहता यावं निमित्त आहे. मग तिने विचार केला, चला आता आपल्याला देवाला पाहता येईल बरं का, कृष्णाला पाहता येईल. मग ती चालती कशी, चाले झड झडून मी समजा गेली आणि तो जर आत गेला तर आपल्याला परत पाहायला मिळायचं नाही, आणि सारखं सारखं पाणी ओतून देता यायचं नाही. एका दिवसात एकच वाटता येतं, सारखं वाटायला मग कळत ना, बिंब फुटल ना, मग जमायचं नाही. मग ती भराभरा चाले झडझडून ये वाटत. पण देव एवढा हुशार आलाच नाही, बाहेरच आला नाही. मला सोपं का, मी एवढा दर्शन द्यायला कोणाला मोकळा आहे का. अरे योगी तप्पी जप्पी कंटाळले पुन्हा निघून गेले तरी त्या नाही ना, तुला कसं लगे नाही म्हणले. देव आले नाही, ती चाली गिरी निघून पाणी घेतलं. पण ती म्हणाली आता जर भेटणार नाही तर अवघड होणार, आता मिळणार नाही, पुन्हा येता यायचं नाही. जाताना झडझडून पण येताना उसंतोनी वाट, येताना मात्र हळूहळू निघाली. आता आणि मग देव म्हणले नाही एवढा कोणाचा अंत पाहू नये. मग परमात्मा आले बाहेर, चौकट असते दाराची, त्या चौकटीला परमात्मा उभे राहिले. कसे उभे राहिले बघा, परमात्मा उभे, कमरेला फक्त कमरपट्टा लंगोट लावलेला आहे, आणि ते डोक्याला मोर पिसारा लावलाय. आणि परमात्मा त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माय कल्पतरू मातळी वेणू वाजवित आहे. ज्ञानोबा सांगतात परमात्मा उभे राहिले, मी वेणू वाजवत आहे, मधुर मधुर वाजवितो वेणू. वेणू वाजवायला लागले परमात्मा. आणि असे बघतायत, कीर्तिमान केली आणि बघतायत. गोपिका ती आली समोर आली, देवाने तिच्याकडे पाहिलं, तिने देवाकडे पाहिलं, आणि देवाने स्मित हास्य केलं. काय दृश्य असेल बघा, श्रीकृष्णाने तिच्याकडे पाहिलं, तिने त्याच्याकडे पाहिलं. वास पाहिली या वेदना तिने जे पाहिलं, वास म्हणजे आता कोणालाच पाहायचं आता नाही पाहिजे. काय ते परमात्म्याचं रूप, ते दिव्य रूप पाहिलं. आता होती त्याच्यापेक्षा हळूहळू चालायला लागली. घरी जायला उशीर झाला. सासूबाई दारातच उभ्या होत्या. हेच करत, हेच लावले का तुला संस्कार, हेच केलं का आतापर्यंत, हे शिकवलं काय माहेरच्यांनी, आता सगळं नाही सांगत बरं का, हे शिकवलं का, तो काळ होता म्हणून चालत होतं ते. हेच केलं का म्हणले, पाणी आणायला गेली का पाणी तयार करायला गेली, नेमकं का इतका वेळ असतो का. म्हणजे काय झालं म्हणजे आमचे पाहुणे आले, माझ्या घरचे पाहुणे आले, त्यांना स्वयंपाक कोण करेल, हिने थोडं केलं असतं का, बिघडलं असतं का, आता सगळंच करावं लागतंय ना, जाऊ द्या. आता नाही म्हणजे तुला कळत नाही का, तुला निर्माण केलं आणि हे शिकवलं का, मग काय पट चल म्हणजे स्वयंपाक करा. बर तिचं काय होतं माहिती का, तिचं लक्ष तिकडं नाही, तिचं काय मन तिकडं नाही, लक्ष मन कुठं आहे तिकडं, परमात्म्याच्या रूपाकडं. तू काय म्हणे कान नाही काय, काहीच नाही, कान नाही, डोळे नाही, काही नाही, ते परमात्म्याला दाखवत राहील. सासूबाई काय बोलतात बोलू द्या, काय शिवाय देतात देऊ द्या. ती गा गेली, स्वयंपाक पटकन झाला पाहिजे 12च्या आत, म्हणजे 12 तर 10 मिनिट राहिले, कसं काय होईल मला माहित नाही, स्वयंपाक झाला पाहिजे. बरं म्हणजे स्वयंपाक सुरू केला, स्वयंपाक केला, लक्ष मात्र कुठेही लक्षात ठेवा तुम्ही. ते कृष्ण परमात्म्याकडे तिकडं लक्ष लागले. स्वयंपाक केला, सगळं केलं. पूर्वीच्या काळी त्या सासूबाईंना केलेला स्वयंपाक दाखवायची पद्धत होती. केला का, कसा केला, काय केला, आम्हाला दाखवा. ते वक्र दृष्टीत तिथं गेली तरच तो स्वयंपाक बरा व्हायचा. काय गेले, दाखव काय केलंय, मला पाहायचंय, दाखवला सगळा स्वयंपाक, भाजी बिजी काय केलं, सगळं केलं. म्हणजे गोड काही करता आलं नाही का, तुला कळत नाही का कार्याचं कीर्तन, हेच शिकवलं का बोलले, एवढं साधं करत नाही. माझे स्वतःचे पाहून यायला काय नाही करशील बरं का, आमच्या असंच असतं का, असंच करतात का. मग आता काय करू सासूबाई पटकन, म्हणजे शबत आता 10 मिनिटं होण्यासारखा एकच पदार्थ आहे, शिरा कर. मग शिरा करते. बरं मग ते काय घेतले, कढई घेतली, चूल होती ते चुलीवरती ठेवली, डाळीचं पीठ 2 किलो घेतलं, रवा घेतला असं जाऊ द्या, रवा घेतला, चुकून आलं डाळीचं पीठ, रवा घेतला, सगळं घेतलं, तूप घेतलं, सगळं केलं. पण हे करताना लक्ष तिकडे कुठं, श्रीकृष्णाकडे. गंमत अशी झाली तिची, ते करताना ते शिऱ्यामध्ये साखर टाकायची होती. मग नेमकं साखरेचा मिठाचा डबा शेजारी उचलला, मिठाचा डबा टाकला, पूर्ण पत्ताच करून टाकला. खाना किती खायचं तेवढा खा म्हणजे एवढा गोड करते बरं का. नाही दुसऱ्या दिवशी डायबिटीस झालं तर मदत बघा काय करणार, एवढं
आणि मग पूर्वीच्या काळचे घर कोणाला आठवत असतील का बघा बरं. जुने वाडे असे होते महाराज, ते स्वयंपाक करण्याची खोली असायची, मध्ये एक भिंत असायची आणि पलीकडे लोक जेवायला बसायचे, एक दरवाजा आणि त्या भिंतीला एक बारकी खिडकी राहायची आणि त्या खिडकीतून पाहायचं बसलेल्या लोकांना काय कमी आहे, त्यांना काय पाहिजे हे विचार करून तिथं जाऊन बसायचं. आता ओरडून ओरडून जीव गेला तरी मिळणार नाही, मिळणार नाही, हे पाहून मारणार. चला काय पाहिजे, काय कमी आहे, असं काय पाहिजे. सगळ्यांचे पाठ मांडले, सगळ्यांना ताट मांडले. फक्त सासऱ्याला जरा वेगळा होता, कारण तो सासरा एका पाठाचा नव्हता, त्याला 4 ते 5 पाठ लागायचे बसायला. म्हणजे विचार करा केवढा असं. 4-5 पाठ त्याला मांडले, 2 ताटाला मांडले, म्हणजे तसं म्हणलं तसंच खायला लागेल ना, तसं ताट त्याला मांडलं, सगळं केलं आणि मग सगळं ताट झालं. पुन्हा सासूबाईचा आला ना फेरा, कसं वाढले ताट पाहिलं नको का, माझे पाहुणे काय आमचं हो नाही, पाहिलं म्हणजे हिला काही शिकवलंच नाही, कळलंच नाही का ताटात कुठं मीठच नाही वाढलं. म्हणजे ही पद्धत आहे का, ताटात मीठ नाही म्हणजे आता आली पडत जाते. पाहिलं तर मिठाचा डबा रिकामा आणि साखरेचा डबा भरलेला. अवघडच झालं, आता शिऱ्यात आपण मीठ टाकलं वाटतं, आता काय करायचं. पटकन दुसरीकडे गेली, मीठ आणलं, वाढलं, सगळं केलं. आता करू काय म्हणले, सासरे सगळे जेवायला बसले आणि मग लक्ष फक्त तिथं सासऱ्याकडे का, ह्यांनी जर ह्याचा जर बिघडलं, ह्याचं गणित जर बिघडलं तर आपल्याला त्याच दिवशी माहेरी जावं लागलं. हे गणित होतं. मग आता काय करावं, ती खिडकीमध्ये उभी राहिली, पाहत राहिली. म्हणले कृष्णा काहीतरी कर. म्हणजे मी काय करू, देव परमात्मा प्रकट झाले अंतःकरणामध्ये, मी काय करू, शिरा तू केला आणि करायच्या आधी मला म्हटली नाही काहीतरी कर, केल्यावर मला म्हणती, वाढल्यावर मला म्हणती कर, आता तुझं कर म्हणून तू बघ, मला नाही काय करता येत आता, बघ मला नाही जमणार. अरे असं असतं का कृष्णा, तुझ्या रूपामुळे ते सगळं झालं ना. म्हणजे मला नाही काय घेणं देणं, बघ तुझं तू. ते म्हणजे आता काय करावं, तो येऊन बसला सासरा जेवायला. बसल्याच्या नंतर सगळं झालं, अनेक वेळेला सगळं झालं, बसणार. देवा म्हणजे काम करतो का, एक कृपा कर. म्हणजे काय, त्याला शिरा खाण्याची बुद्धी शेवटी होती, कारण स्वीट डिश शेवटी खातात म्हणतात, माहिती नाही. कारण काय, ते थोडी खाल्ली म्हणजे जमतं, कारण डायबिटीस असतो, खातात कुठं ते काय, ती नवीन पद्धत निघाली शेवटी खायची. असतं ते एवढं सगळं खातात ते तिथं, म्हणजे काय स्वीट डिश शेवटी खा. देवा त्याला असं काहीतरी कर, शिरा खायची शेवटी बुद्धी होती. आपल्याकडे नियम असा आहे महाराज, जेवायला बसलो की पहिला घास चांगला लागला की माणसं एखादा खराब झालं ते काही विचार करत नाही, पण पहिलाच घास जर असा निघाला की मग लोकांचं बरं बिघडतं जरा. तसं ते म्हणले कृष्णा एक काम कर, काय त्याला शिरा खायची बुद्धी तू उशिरा दे. तेच म्हणले आपण तसले उद्योग करत नाही, तुझं दुसऱ्याच्या बुद्धी बदलायला मी काय हे काय म्हणले अजिबात नाही, मला मोबाईल मध्ये आणायचं नाही. आता काय करावं, आणि मी बसलं, सुरू केलं, जेवायला बसणार, घास घ्यायचा, त्याचा बिचारायचा हात पहिला शिऱ्याकडेच गेला. आता काय करावं म्हणजे, शिरा दिसायला असं दिसत होता ना छान, बघितला. आता अवघड झालं, त्याने जर शिरा खाल्ला तर ताट फेकून देणार, काय करत माहित नाही. आता काय करावं, हात तसा शिऱ्याकडे चालला. ते म्हणले कृष्ण आता शेवटची विनंती एक कर, काय असं कर, त्याचा हात शिऱ्याकडे चाललाय, त्या हातालाच लाकवा येऊ दे, हातच गळून पडू दे, शिरा गेलाच नाही पाहिजे. एकदा का हाताला लाकवा आला की शिरा नाही, भात नाही, काहीच नाही, उचला दवाखान्यात एक काम कर. देव म्हणले अगं तुझं बरोबर आहे, पण त्याच्या कर्मात तो रोख नाही ना, मी देऊ कुठून, नाही ना त्याच्या कर्मात नाही ना, मला देता येत नाही. म्हणजे आता करू काय, असं म्हणजे डोळे मिटले, काय होईल ते होईल. आता कृष्णा तुझ्या मी सोडले. त्यांनी तो पहिला शिराचा घास घेतला, तोंडात टाकला आणि टाकल्याबरोबर म्हणले सुनबाई काय गोड शिरा केलाय. आता सांगा शिरात काय टाकले, मीठ आणि तरी गोड झाला. ही तर देवाची लीला. देवाची लीला आहे महाराज. म्हणजे माझ्या हातात आहे, गोडाला खारट कसं करायचं, खारटला गोड कसं करायचं मी करू शकतो. तो काय काळजी करते, मी आहे ना. अशा परमात्म्याचे किती फाडे सांगू आता, सांगता येत नाही. सांगताना तर किती वेळ पुरत नाही. अशा भगवंताच्या लीला झाल्या. मग फळ्या जायला लागल्या. ऐसे ऐकता गारानी यशोदेने निघाले कृष्णा फळ्या दे टाकून एकाच नारदिनी प्रेमदय आवडेना. झालं बघ. यशोदा म्हणले कृष्णा एक काम कर, म्हणजे 12 वाजता तुला कळत नाही का, मग एक काम कर, आता इथं राहूच नको, आपल्या शाळेत जा, बोधने जातो परमात्मा सांगितलं राहू नको. तुझं त्रास देत असेल, फड्या करत असेल, तिथं राहू नको. परमात्मा निघाले. आई मी तुझा ऐकुलता एक गाई राखी तू न बोलला. परमात्मा निघाले महाराज. जेव्हा हे गवळणींना गोपाळांना कळालं, ते म्हणाले काय केलं आपण फड्या सांगत होतो त्या निमित्ताने त्याला पाहायला मिळत होतं. आता तो जाणार, आता काही दिवसभर येणार नाही. मग
आपल्याला पाहायला मिळणार नाही. मग काय करायचं, त्या गवळणी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उभा राहायच्या. परमात्मा निघाले की त्याला पाहिला का आता दिवसभर दिसणार नाही ना, मग चला पाहून घ्या. मास्टर परमात्मा मधी आणि गवळणी बाजूला उभ्या राहायच्या आणि त्या एकमेकाला म्हणायच्या, सहज